नमस्ते फ्रेंड, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खूप आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना आहे। तर सगळ्या जणी कशा आहात? तर आजचा जो ब्लॉग आहे तो संडे दिवशीचा म्हणजेच की रविवारच्या दिवशीचा आहे। आज मी तुमच्यासोबत माझं रविवारचं जे रुटीन असते तेच शेअर करणार आहे। तर असं तर प्रत्येक रविवारी अलग अलग रुटीन माझं असते, पण आता ह्या रविवारी मी कुठली कामे केलेली आहेत तर तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात। तर इथे हे जे कुशन कवर आहे ते मी आठवड्याच्या आठवड्यात धुवून घेत असते, म्हणजे की आठवड्यातून कधी कधी दोनदाही धुवून होतात आणि आता उन्हाळा आहे तर खूपच धूळ उडते, त्यामुळे खूप खराब सुद्धा होतात। त्यामुळे मी आठवड्यातून एकदा तरी हे कुशन कवर धुतच असते। आणि बघा सोफ्याला तर आपण अशा प्रकारे रोजच्या रोज झापट झोपट करतच असतो, कारण की सोफ्यावरती रोजच आपलं बसणं उठणं होत असते, म्हणून रोजच आपल्याला त्याला नीटनेटकं करून झापट झोपट तर करावीच लागते। तर हे कवर काही मी आता धुणार नाही, कारण आत्ताच मी धुवून टाकलेले आहेत आणि आत्ता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि बाकीची सर्व कामे सकाळची मी आवरून घेतलेली आहे, म्हणजेच की स्वयंपाक सुद्धा करून घेतलेला आहे। आणि आज संडेचा दिवस म्हणजेच की रविवारची सुट्टी असल्यामुळे सगळेच घरीच असतात, त्यामुळे थोडंसं निवांतपणेच काम होत असते। पण तरीही मी आज हे थोडीशी मला डीप क्लिनिंग करायची होती घराची, तर मी सकाळची सर्व कामे आज आवरून घेतलेली आहे, फक्त नाश्ता करायचा बाकी राहिलेला आहे। आणि बघा आता ही जे स्विच बोर्ड असतात ते मी आता साफ करणार आहे। तर बघा अशा बारीक बारीक खूप साऱ्या गोष्टी घरामध्ये असतात ज्याच्यावर आपलं लक्ष सुद्धा जात नाही, आणि जर ते वेळच्या वेळी आपण साफ नाही केलं तर ते जास्त डीप क्लिनिंगची त्याला मग गरज पडत असते, म्हणून अशा आठवड्याच्या आठवड्यात तर मी याची क्लिनिंग करतच असते। तर बघा ना, आता जे मी तुम्हाला दाखवलं ते नेल पॉलिशचं रिमूव्हर होतं आणि ह्याने जर तुम्ही स्विच बोर्ड साफ केले तर अगदी स्वच्छ निघून जातात आणि अगदी चकचकीत व्हाईट होऊन जातात। तर हे बघा किती सारी धूळ निघालेली आहे। असे तर मी वरच्यावर साफ करतच असते, कोरड्या कापडाने वरच्यावर साफ करतच असते, पण आता खिडकी दरवाजे गरमी असल्यामुळे उघडेच असतात, त्यामुळे खूप सारी धूळ उडत असते, म्हणून हे आपले जास्त खराब होऊन जातात। तर बघा हे मी तुम्हाला खराब झालेलं बोर्ड दाखवत आहे, जे की मंदिरच्या खालती आहे। तर बघा किती खराब झालेलं आहे आणि खिडकी उघडी असल्यामुळे सारखी धूळ याच्यावरती उडत असते, म्हणून हे एवढं काळं पडलेलं आहे। तर आता मी ह्यालाच तुम्हाला साफ करून दाखवेन। तर बघा दुसरी ट्रिक म्हणजे कोलगेटने सुद्धा हे स्विच बोर्ड अगदी स्वच्छ निघून जातात, पण मला हे नेल पॉलिश रिमूव्हरने जास्त स्वच्छ दिसतात, म्हणून मी नेल पॉलिश रिमूव्हरने सगळे स्विच बोर्ड साफ करत असते। तर आज मी पूर्ण घरामध्ये जेवढेही स्विच बोर्ड होते ते सर्व आज मी साफ करून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ निघालेलं आहे आपलं हे स्विच बोर्ड। आधी किती काळं पडलेलं होतं आणि आता तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेलं आहे। तर आता एवढ्या वेळामध्ये 10:30 वाजून गेलेले आहेत आणि आता खूप भूकसुद्धा लागलेली आहे। तर आज काही मी घरी नाश्ता बनवलेला नाही, कारण दर रविवारी तसं तर मी घरीच बनवत असते, पण आज मला घरचे स्विच बोर्ड आणि दरवाजे खिडक्या वगैरे सर्व काही पुसायचं होतं, म्हणून पूर्ण घराची डीप क्लिनिंगच म्हणजे करायची होती, म्हणून मी आज बाहेरूनच नाश्ता मागवलेला होता। तर आज मी खमण ढोकळा मागवलेला होता आणि तोच आता आम्ही नाश्ता करणार आहोत। त्यानंतर पुढची कामे करायला सुरुवात करूया, कारण नाश्ता केल्याशिवाय काही शरीराला एनर्जी मिळणार नाही, त्यानंतरच पुढची कामे सुरू होईल। असं तर मी दर रविवारी वेगवेगळा घरीच नाश्ता बनवत असते, पण बघा जर किचनमध्येच आपण असं नाश्ता वगैरे म्हणजे स्वयंपाक वगैरे मध्ये राहिलो तर पूर्ण दिवस त्यातच निघून जातो। आणि आज डीप क्लिनिंग करायची होती, म्हणून मी काही त्याच्या झंझटमध्ये राहिले नाही। तर एखादा दिवस असा बाहेरचा नाश्ता सुद्धा करायलाच पाहिजे। आणि बघा आता हे जेवढेही फर्निचर बनवलेले आहे ते सर्व मी पुसून घेणार आहे। तर असं तर वरचे आपण ओल्या कापड्याने पुसतच असतो, पण आठवड्यातून आपण एकदा तरी त्याला डीप क्लीन करायला पाहिजे। म्हणजे बघा आता मी जे तुम्हाला दाखवलं ते मी एक डवचं शॅम्पू घेतलेलं आहे, तर तुम्ही इथे कुठलाही शॅम्पू वापरू शकता। मी डवचं शॅम्पू घरामध्ये होतं म्हणून तेच घेतलेलं आहे। तर आम्ही जेव्हा फर्निचर बनवलं तेव्हाच आम्ही त्याला विचारून घेतलेलं होतं की याची डीप क्लिनिंग कशा प्रकारे करायची, तर त्यांनीच आम्हाला सांगितलेलं होतं की शॅम्पूच्या पाण्याने तुम्ही जर याला स्वच्छ केलं तर अगदी चकचकीत आणि नवीन
नवीन सारखंच राहील म्हणून मी शॅम्पूच्या पाण्याने याला आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा स्वच्छ करत असते। तर जेवढंही फर्निचर आम्ही घरामध्ये बनवलेलं आहे, म्हणजे की कपाट आहे, TV युनिट आहे किंवा किचनमध्ये जे पण आपण ट्रॉल्या वगैरे बनवलेल्या आहे किंवा जे पण बाकीचं जेवढंही फर्निचर बनवलेलं आहे ते सर्व फर्निचर मी अशा प्रकारे शॅम्पूच्या पाण्याने स्वच्छ करत असते। अगदी स्वच्छ निघून जाते। आणि बघा, तुम्हाला हे फर्निचर जेव्हाही स्वच्छ करायचं असेल तेव्हा अगदी सॉफ्ट कापड वापरायचं आहे, जास्ती हार्ड कापड काही वापरायचं नाही। तर बघा, इथे मी माझी जी लेगिन्स होती जुनी तीच फाडलेली आहे। तर लेगिन्सचा जो कापड असतो तो अगदी नरम असतो, तर तोच कापड मी घेतलेला आहे। आता बघा, ते नवीन रुमालसुद्धा निघाले आहेत जे सॉफ्ट असतात, त्याचं आता मला काही नावसुद्धा आठवत नाही आहे। तर ते रुमालसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आणि एक आपल्याला ओलं कापड घ्यायचं आहे आणि एक आपल्याला सुक्कं कापड घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फर्निचर शॅम्पूच्या पाण्याने पुसून घ्यायचे आहे। अगदी चमकायला लागते बघा आपलं फर्निचर। तर आधी मी सर्व फर्निचर ओल्या कापडाने पुसून घेतलं, त्यानंतर मी लगेचच सुक्या कापडाने पुसून घेतलं, ज्याने काय होते की डाग वगैरे सुद्धा राहत नाही आणि फर्निचरसुद्धा अगदी चमकायला लागते। तर अशाच प्रकारे घरामध्ये जेवढंही फर्निचर होतं तेवढं सर्व फर्निचर मी शॅम्पूच्या पाण्यानेच स्वच्छ करून घेतलेलं आहे। आणि किचनच्या ह्या बघा, ह्या ट्रॉली तर अशा प्रकारे आपण रोजच्या रोज ओल्या फडक्याने साफ करतच असतो, पण शॅम्पूच्या पाण्याने आठवड्यातून एकदा तरी क्लीन करायला पाहिजे, म्हणजे याची शाईन जशीची तशीच राहते। आपण एवढं महागा मोलाचं फर्निचर बनवतो आणि त्याची आपल्याला तशीच सांभाळसुद्धा घ्यायला पाहिजे, तरच आपलं फर्निचर नीटनेटकं आणि व्यवस्थित राहते। तर हीच आज मी डीप क्लिनिंग केली होती पूर्ण घराची। कारण बघा, रोजच्या रोज तर अशा प्रकारे डीप क्लिनिंग करायचं आपल्याला काही जमत नाही, म्हणून आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा अशा प्रकारे मी ही डीप क्लिनिंग करत असते। तर आपल्या स्त्रियांचं कसं असते ना बघा, एकदा जर जे काम हातात घेतलं तर ते पूर्ण केल्याशिवाय काय आपण मानत नाही, म्हणून आज मी हे पूर्ण डीप क्लिनिंगचं काम हातात घेतलेलं होतं। तर तसं तर प्रत्येक रविवारी मी काही ना काही एक वस्तू साफ करतच असते, म्हणजे की एक वस्तू तर स्वच्छ करत असते, त्यामध्ये कुठली ना कुठली एखादी गोष्ट घरातली स्वच्छ करायची असते, तर तीच मी करत असते, म्हणजे कामाचा जास्त लोडसुद्धा पडत नाही आणि आपलं घरसुद्धा स्वच्छ राहते। आणि हे सर्व फ्लावर पॉट आता मी 2-3 दिवस आधीच स्वच्छ धुवून ठेवले होते, म्हणून त्याला मी आता असेच झपटझुपट करूनच ठेवणार आहे। तर हे सुद्धा अशाच प्रकारे एखादी कुठलीही वस्तू आपल्याला आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करायला पाहिजे, म्हणजे घर आपलं नीटनेटकं राहते। आणि जी वस्तू आपल्याला डोळ्यासमोर दिसते ती तेव्हाच्या तेव्हा आपण जर स्वच्छ करून घेतली तर कामाचा जास्त काही लोड होत नाही आणि घर अगदी स्वच्छ राहते। आणि जेवढं घर आपलं स्वच्छ राहील तेवढं मनालाही प्रसन्नता वाटते आणि पॉझिटिव्हिटी तेवढीच आपल्या घरामध्ये येते। आणि बाहेरून जर कोणी पाहुणा आला तर तोही बघून अगदी प्रसन्न होऊन जातो। आणि बघा, आज करा किंवा उद्या करा, करायचं तर आपल्यालाच आहे, मग जेवढं आपण लवकर केलं तेवढं आपलं घर स्वच्छ राहते। म्हणून आपण जेवढं घरामध्ये जेवढी स्वच्छता ठेवली तेवढं आपल्याला छान आणि प्रसन्न वाटते आणि मनसुद्धा फ्रेश राहते आणि घरातल्या माणसांना सुद्धा अगदी मन प्रसन्न वाटते आणि असं वाटते की आपल्या घरातील गृहिणी आपलं घर किती स्वच्छ आणि सुंदर ठेवत आहे। तर अशाच प्रकारे आज माझ्या रविवारचा सुट्टीचा दिवस होता, म्हणजे दरवाजे, खिडक्या, जी चौखट असते ती आपण काही रोज रोज पुसत नसतो, म्हणून 15 दिवसातून तरी एकदा किमान याला पुसायलाच पाहिजे, नाही तर याला सुद्धा जाळ्या लागून जातात आणि त्या काही आपल्याला दिसत नाही। मग ऐनवेळी जेव्हा आपण करायला घेतो तेव्हा खूप जास्त लोड पडतो आणि कामही आपल्याला खूप जास्त वाढून जाते। म्हणून अशा बारीक बारीक गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होता कामा नये आणि वेळच्या वेळीच ते आपल्याला स्वच्छ करायला पाहिजे। तर आज मी पूर्ण घराचे जेवढेही दरवाजे होते तेवढे सर्व स्वच्छ करून घेतलेले आहे। तर कमीत कमी 4 ते 5 दरवाजे आज मी स्वच्छ केलेले आहे आणि दरवाजाची ही जी चौखट असते ती सुद्धा मी अगदी शॅम्पूच्या पाण्याने स्वच्छ केलेली आहे। तर ती चौखट तर ग्रेनाइटची असते म्हणून स्वच्छ होऊन जाते अगदी लगेचच। तर अशा प्रकारे मी आज सर्व घराचे दरवाजे, खिडक्या, सर्व चौखट वगैरे, फर्निचर वगैरे सर्व पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि खूप सारा वेळ माझा ह्यामध्ये गेला। पण असो, रविवारचा दिवस एक असा दिवस असतो जो आपला आरामाचा दिवस असतो, म्हणजे निवांतपणे आपण काम करत असतो। त्या दिवशी काही डबा बनवायचा नसतो किंवा काही घाई गडबड नसते, म्हणून अशा प्रकारे काही ना काही घरातील स्वच्छता करायलाच हवी। आणि आपणच जर घर स्वच्छ नाही ठेवलं तर कोण ठेवणार आहे? आपल्याला तर घराची स्वच्छता ठेवायलाच हवी।
तर अशा प्रकारे पूर्ण दरवाजे स्वच्छ करत करत मला दुपारचा 1:30 वाजलेला होता. जी काम मी सकाळचं 10 वाजता हातात घेतलेलं होतं, तर तुम्ही बघू शकता आता 1:30 वाजलेला आहे. आता मी जेवण करीन आणि थोडासा आराम करीन. त्यानंतर संध्याकाळचा वेळ म्हणजे येणाऱ्या आठवड्याभराची तयारी करणं आणि फॅमिली सोबत थोडासा वेळ घालवणं. तर असा होता माझा आजचा हा छोटासा व्लॉग. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.